नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तिथे एक मी कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर. लेसन नंबर 2 आहे आणि या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण डिटेल्ड व्हॉइस चार्ट बघणार आहोत, त्याचे स्ट्रक्चर्स बघणार आहोत. व्हॉइस चार्ट म्हणजे कुठलं? ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. कारण हा चार्ट समजल्याशिवाय तुम्हाला बाकीचे जे सेशन्स आहेत रिलेटेड टू ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस लक्षात येणार नाही. तर सुरुवात करूया आपण चार्टला. बघा, यामध्ये मी काही शॉर्ट फॉर्म्स यूज केलेले आहे जे आपल्याला या पर्टिक्युलर चार्ट मध्ये समजून घ्यायचं आहे. जसं की शॉर्ट फॉर्म मध्ये ए जर यूज केलं असेल त्याचा लॉंग फॉर्म आहे ऍक्टिव्ह, पी चं पॅसिव्ह, V1 चं फर्स्ट फॉर्म ऑफ अ वर्ब, V2 चं सेकंड फॉर्म ऑफ अ वर्ब, V3 चं थर्ड फॉर्म ऑफ अ वर्ब, V4 चं फोर्थ फॉर्म ऑफ अ वर्ब. सब्जेक्ट एसयूबी यूज केलं असेल त्याला सब्जेक्ट म्हणायचं, ओबी यूज केलं असेल त्याला ऑब्जेक्ट. हेन्स एसयूबी म्हणजे न्यू सब्जेक्ट, एनओबी म्हणजेच काय? न्यू ऑब्जेक्ट. तर हे सगळ्यांनी रिवाइज करून घ्यायचंय कशाचा काय मिनिंग होतो. नाहीतर पुढे गेल्यानंतर म्हणाल की याचा मिनिंग काय, V2 काय, एन सब काय, त्यानंतर V4 काय, हे लक्षात घ्यायचं. V4 म्हणजेच काय? V1 प्लस ING फॉर्म ऑफ वर. तर बघा, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह ऑफ सिंपल इनडेफिनाइट टेन्सेस. सिंपल म्हणजे इनडेफिनाइट टेन्सेस म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. ऑलरेडी टेन्सेसच्या अंडर आपण याचे स्ट्रक्चर्स बघितलेले, बेसिक की कसं वाक्य तयार करावं लागतं. बरोबर. आता पहिलं इथे काय दिलं, हा एक जो टेबल दिलाय बघा, हा टेबल अगोदर समजून घ्या. 3 कॉलम्स केलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये मी दिलंय, पहिल्या कॉलम मध्ये टेन्स, सेकंड मध्ये ऍक्टिव्ह स्ट्रक्चर काय याचं, आणि थर्ड मध्ये दिलंय याचं पॅसिव्ह स्ट्रक्चर कसं होतं ते समजून घ्या. आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बेसिक स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. म्हणजे काय? करता, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता याचा चेंज करताना काय करायचंय? हा जो ऑब्जेक्ट दिसतोय त्याचा आपल्याला न्यू सब्जेक्ट तयार करायचा आहे. बरोबर. त्यानंतर जसा तुमचा सब्जेक्ट आहे त्यानुसार एम इज आर पैकी जे हेल्पिंग वर्ब तिथे सूट होतंय, ऍग्री करू शकतो तेच यूज करायचंय. आय असेल तर एम, सिंग्युलर असेल ही शी इट असेल, प्रॉपर नाउन असेल तर इज, प्लुरल असेल तर आर, वी असेल, यू असेल, दे असेल, हे जर आलं असेल किंवा प्लुरल नाउन आलं असेल त्या ठिकाणी आर यूज करायचंय. आणि हा जो V1 आहे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, त्याचा V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल करायचा आहे. V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं आणि न्यू ऑब्जेक्ट कशाचा तयार करायचा? तर या सब्जेक्टचा. याचं एक्झाम्पल बघा. ही रिपेअर्स मशीन्स. बरोबर. ही झाला सब्जेक्ट, रिपेअर झालं V1, मशीन झाला ऑब्जेक्ट. या नियमानुसार, या स्ट्रक्चरनुसार न्यू सब्जेक्ट मशीन्स राहील. मशीन सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे, म्हणून आर घेतलं. रिपेअरचं V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द रिपेअर काय? रिपेअर्ड. त्यानंतर बाय घेतलं आणि हिचं काय होतं? हिम होतं. मशीन्स आर रिपेअर्ड बाय हिम. एक एक एक्झाम्पल दिलंय मी हा चार्ट समजून घेण्यासाठी. सेकंड बघा, आता काय दिलंय? सिंपल पास्ट टेन्स काय आहे बघा. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, करता प्लस त्यानंतर काय आलं पाहिजे? V2 म्हणजे काय? सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, पास्ट फॉर्म. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता परत तेच करायचं आहे जसं इथे केलंय बघा. ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट. ओके. आता इथे अॅमिजार घेतलं, इकडे काय घेतलंय? फक्त सिंपल पास्ट मध्ये वॉज वर. त्यानंतर V2 चं काय करायचंय? V3 आणि त्यानंतर बाय घ्यायचंय आणि सब्जेक्ट जो आहे त्याचा करायचा आहे न्यू ऑब्जेक्ट. एक्झाम्पल वरून लक्षात येईल. शी स्टोल माय बॅग. शी झालं सब्जेक्ट, स्टोल झालं V2 आणि माय बॅग झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट काय होईल? माय बॅगला माय बॅग राहील. माय बॅग इज सिंग्युलर म्हणून इथे वॉज यूज केलं. वॉज वरच्या ऐवजी काय यूज केलं? वॉज. सिंग्युलर आहे, एक वचनी आहे ना बॅग, एकच बॅग आहे ना. स्टील, स्टोल, स्टोलन V3 झालं. त्यानंतर बाय घेतलं आणि हे जे शी दिसतंय याचं पॅसिव्ह करताना याचं काय होतं? फॉर्म्युला लक्षात आला असेल. पण मी जेव्हा प्रत्येक याच्यावरती सेपरेट व्हिडिओज बनवलेत
त्यावेळेस मी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस मधले परत 4 टाइप्स प्रत्येकाचा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह कसं करायचंय हे घेतलेलं आहे. जेणेकरून तुमच्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट इथे क्लिअर होतील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येणार नाही. या कोर्सवर आधारित वेगवेगळ्या टेस्ट सिरीज मी परत लॉन्च करणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला याची प्रॅक्टिस करण्यासाठी होणार आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं इंग्लिश ग्रामर जे आहे हे अतिशय चांगलं होईल. सिंपल फ्युचर टेन्स बघा. सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असतं. आता आय आणि वी नंतर शाल यूज केलं जातं, पण तो जरा बऱ्यापैकी आता विलच यूज केलं जातं, शाल यूज केलं जात होतं. पण बऱ्यापैकी तो ऑब्सोलीट असा म्हणजे आउटडेटेड असं पकडलं जाते आणि शाल जे आहे हे लॉच्या भाषेमध्ये बऱ्यापैकी यूज केलं जातं. पण इट डझंट मीन दॅट की याला कम्प्लीट डिलीट करायचंय. आता इथे सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा परत न्यू सब्जेक्ट करायचा आहे. सेम पॅटर्न आहे. फक्त फॉर्म बदलतोय वर्बचा आणि त्यानंतर न्यू सब्जेक्ट नुसार शॉल घ्या किंवा विल घ्या. त्यानंतर बी घ्यायचंय बी. त्यानंतर V3 थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. त्यानंतर बाय आणि न्यू ऑब्जेक्ट या सब्जेक्टचा न्यू ऑब्जेक्ट. आता बघा ही विल कॉल हर. ही झाला सब्जेक्ट. विल घेतलं ही आलं म्हणून विल घेतलं. V1 काय कॉल आणि ऑब्जेक्ट हर. हरचा इकडे न्यू सब्जेक्ट करायचंय काय केलं आपण शी. शी नंतर काय येतं विल. त्यानंतर घ्यायचंय बी. कॉलचं V3 काय थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब कॉल्ड. त्यानंतर घ्यायचं बाय. हिचं काय होतं पॅसिव्ह मध्ये हिम. सिंपल आहे. त्यानंतर बघा आता आपण आता इथे जे बघितले या पर्टिक्युलर टेबलमध्ये प्रत्येक जे आहे म्हणजे तुमचा प्रेझेंट असेल, पास्ट असेल, फ्युचर टेन्स असेल या तिन्हीचे आपण सुरुवातीचे घेतले. मी शिकवताना असं नाही घेते इथे देखील की सिंपल प्रेझेंट टेन्स, मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स नाही. याचं कारण आहे याचं तुम्ही लॉजिक लावून समजू शकता. याचं लॉजिक काय आणि याचं लॉजिक काय आणि काय चेंज होतो. हे पहिलं स्ट्रक्चर कळालं ना सिंपल प्रेझेंटचं तर सिंपल पास्टचं समजायला सोपं जातं. पहिल्या ह्याच्यात V1 आहे, दुसऱ्या ह्याच्यात V2 आहे, तिसऱ्या ह्याच्यात शल ऑब्लिक विल प्लस V1 आहे. त्यानुसार चेंजेस झाले. दॅट्स इट. नेक्स्ट बघा आता कंटिन्युअस टेन्सचं कसं करायचं. कंटिन्युअस म्हणजे काय ऍक्शन इज गोइंग ऑन. आता यामध्ये सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता V4 म्हणजेच काय तर V1 प्लस ING फॉर्म ऑफ वन. आता या ऑब्जेक्टचा करायचा न्यू सब्जेक्ट. या न्यू सब्जेक्ट नुसार घ्यायचा ॲमिजार. परत तेच इज कुठे आर कुठे आणि ॲम कुठे. हा कंटिन्युअस दाखवायचा आहे टेन्स म्हणून त्यात घ्यायचं बिईंग. आणि हे V4 मध्ये V4 जे आलंय V1 प्लस ING याचं करायचंय V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हे जे सब्जेक्ट दिसतोय याचं करायचंय न्यू ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघा शी इज रायटिंग अन एसे. आता यामध्ये शी झाला सब्जेक्ट. शी सिंग्युलर आहे त्याच्यानंतर आपण इज यूज करतो म्हणून इज. V4 झालं रायटिंग. राईटला ING लावल्यानंतर रायटिंग होतं अँड एसे झाला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जसा जो आहे त्याचा आपल्याला इकडे सब्जेक्ट तयार करायचा आहे नवीन म्हणून अँड एसे झालं काय सब्जेक्ट. अँड एसे सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलं. त्यानंतर कंटिन्यू ऍक्शन दाखवायचे म्हणून बिईंग घेतलं आणि राईटचं V3 होतं रिटर्न. राईट रोड रिटर्न. त्यानंतर घ्यायचंय बाय आणि हे जे शी आलंय त्याचं करायचंय सिंपल आहे. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स हे आणि हे तुम्ही थोडं लॉजिक लावू शकता. सेम स्ट्रक्चर आहे फक्त वॉज वर केलं इथे बघा काही नाही. सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. वॉज कुठे यूज केलं जातं सिंग्युलर असेल तर. वेअर कुठे यूज केलं जातं प्लुरल असेल तर. आता न्यू सब्जेक्ट काय करायचं ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट वॉज वेअर. इथे WERE आहे टायपिंग मिस्टेक बाकी काही नाही. त्यानंतर V4 जे आहे तिथलं आपल्याला इथे काय करायचं परत बिंग टाकायचंय आणि याचं करायचंय V3 म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. त्यानंतर बाय घ्यायचंय आणि या सब्जेक्टचा न्यू ऑब्जेक्ट नवीन कर्म ज्याला म्हणतो आपण ते करायचंय. एक्झाम्पल बघा दे झालं सब्जेक्ट. वर घेतलं आपण दे प्लुरल आहे म्हणून आपण वेअर घेतलं. V4 डिझाईनचं डिझायनिंग केलं आणि द प्रोजेक्ट झालं काय ऑब्जेक्ट. आता याचं करायचं इथे द प्रोजेक्ट सिंग्युलर आहे म्हणून वॉज. आता इथे दे वर का घेतलं नाही तुम्ही मला इथे वेअर आलं म्हणून इथे वेअर घ्यायचं नाही.
हा जो सब्जेक्ट नवीन घेतोय आपण त्यानुसार इथे तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. द प्रोजेक्ट वॉज बिंग डिझाईन बाय देम. हे बिंग कंपल्सरी येत आहे. डिझाईनचं V3 येतं डिझाईन, बाय त्यानंतर प्रेपोजिशन आणि न्यू ऑब्जेक्ट झालाय देम, त्याचं देम. तर असं आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स इथं बघितलेलं आहे. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स जो आहे, स्ट्रक्चर माहिती आहे, सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. यू विल बी टायपिंग अ लेटर, पण याचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. आता तुम्ही म्हणाल सर मग याचा होत नाही, यावर काय क्वेश्चन येऊ शकतो? समजा एखादा तुम्हाला सेंटेन्स दिलं, हेच बघा एक्झाम मध्ये, यू विल बी टायपिंग अ लेटर, आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. खाली दिलं ABCD आणि तुम्हाला डी आन्सर दिलं असेल नो पॅसिव्ह व्हॉइस, तर तुम्हाला माहिती पाहिजे की या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. सिंपल. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की यावरती क्वेश्चन येणार नाही. दे कॅन आस्क यू द क्वेश्चन. ओके. या पद्धतीने आपण इथे समजून घेतलंय. आपण नेक्स्ट बघणार आहोत ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह ऑफ परफेक्ट टेन्सेस. परफेक्ट मध्ये कुठलं आलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. बरोबर. आता बघा तुम्ही इथे जे दिलंय ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, सब्जेक्ट दिलंय, बरोबर, त्यानंतर हॅज ऑब्लिक हॅव दिलंय, त्यानंतर V3 दिलंय, त्यानंतर ऑब्जेक्ट दिलाय. राईट. आता सब्जेक्टचा इकडे गेल्यानंतर परत आपण जे करणार आहोत ते काय आहे, तर इथे न्यू सब्जेक्ट जो आहे, हा सब्जेक्टचा इकडे ऑब्जेक्ट होतो, ऑलरेडी आपण बघितला आहोत. हा जो ऑब्जेक्ट आहे याचा करायचा आपल्याला न्यू सब्जेक्ट. हॅज हॅव घ्यायचंय जसं तुमचं आलं असेल, ज्याला आपण काय म्हणतो, वर्ब कशानुसार घ्यायचं हेल्पिंग वर्ब? तुमच्या सब्जेक्ट नुसार. त्यानंतर घ्यायचंय तुम्हाला बिन, त्यानंतर घ्यायचं V3. कशाचं V3? V3 ऑलरेडी इथं आले, ते V3 जसंच्या तसं घेणं. आणि बाय घेऊन त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे याचा करायचा आहे न्यू ऑब्जेक्ट. एक्झाम्पल वरून लक्षात येईल बघा काय आहे एक्झाम्पल. तर वी हॅव सोल्ड अ लॅपटॉप. आता वी झाला सब्जेक्ट, हॅव झालं त्यानुसार घेतलं आपण हेल्पिंग वर्ब, वी नंतर हॅव येतं, प्लुरल आहे. सोल्ड झालं V3, अ लॅपटॉप झालं ऑब्जेक्ट. अ लॅपटॉप झाला न्यू सब्जेक्ट, अ लॅपटॉप सिंग्युलर आहे, एकच आहे म्हणून हॅज, नंतर बिन, V3 ऑलरेडी दिलंय सोल्ड, बाय घ्यायचं त्यानंतर या जे वी आहे याचं होतं पॅसिव्ह मध्ये आस. लक्षात आलं असेल. आता हे जर कळालं ना तर पास्ट परफेक्ट टेन्स समजून घ्यायला काहीच कठीण नाही. कारण हॅज ऑब्लिक हॅवच्या ऐवजी फक्त इथे हॅड केलंय बघा, संपला विषय. म्हणजे काय केलंय आपण इथे, हा जो आहे सब्जेक्ट घेतला, त्यानंतर हॅड घ्यायचं, V3 घ्यायचं आणि ऑब्जेक्ट घ्यायचा. बरोबर. आता यामध्ये काय आहे, तर आपण परत हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा न्यू सब्जेक्ट केला, हॅड जसं ज्या तसं घ्यायचं हेल्पिंग वर्ब, त्यानंतर बिन घ्यायचंय, त्यानंतर हे V3 जसं ज्या तसं घ्यायचं, नंतर बाय घ्यायचं आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचा तयार करायचा न्यू ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, राजू हॅड अँसर्ड द कॉल. राजू हॅड अँसर्ड द कॉल. आता राजू झाला सब्जेक्ट, हॅड झाला हेल्पिंग वर्ब, अँसर्ड झालं V3 आणि ऑब्जेक्ट झाला द कॉल. न्यू सब्जेक्ट बघा आता, द कॉलचा न्यू सब्जेक्ट इथे घेतला आपण द कॉल, हॅड जसंच्या तसं, बिन घ्यायचंय, अँसर्डला अँसर्ड जसंच्या तसं, बाय घ्यायचंय आणि राजू हे प्रॉपर नाउन आहे त्यामुळे राजू जसंच्या तसं घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला समजून घेतला. याच्या आणखीन 4 होतात. निगेटिव्ह होतं, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. इंट्रॉगेटिव्ह होतं पॉझिटिव्ह, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. ऑलरेडी टेन्सेसच्या अंडर मी हे फॉर्म्युलाज घेतलेले आहेत. आता बघा फ्युचर परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. असं स्ट्रक्चर आहे सेंटेन्स बेसिक. हे बघा सब्जेक्ट मधलं यू आलं, यू नंतर विल घेतलं, त्यानंतर हॅव घ्यायचं, हॅव घेतलं, V3 घ्यायचं रिसिव्ड आणि लेटर घ्यायचंय का, परत बघा हे लेटर काय आहे ऑब्जेक्ट. आता या लेटरला इकडे न्यू सब्जेक्ट करायचा आहे, केलाय बघा. आता लेटर नंतर विल घ्यायचंय, हॅव बीन, रिसिव्डचं V3 जसंच्या तसं रिसिव्ड, बाय नंतर घ्यायचंय काय यू. यू विल हॅव रिसिव्ड अ लेटर विल हॅव बीन रिसिव्ड बाय यू. अशा पद्धतीनं हे जे परफेक्ट टेन्सेस आहेत त्याचे आपण स्ट्रक्चर्स बघितलेले
आहेत. म्हणजे आतापर्यंत जर बघितलं हे 3 यातले 2, 3 आणि 4, 5 आणि 6, 7, 8 8च टेन्सेस आहेत ज्याचं पॅसिव्ह व्हॉइस होतं. आता उरलेले जे आहेत याचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस. म्हणजे स्ट्रक्चर दिलेले आहेत बघा मुद्दामून इथे मी. जसं काय केलंय बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट प्लस टाइम फॅक्टर. नो पॅसिव्ह व्हॉइस. त्यानंतर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही फोर म्हणजे व्ही फोर म्हणजे काय, व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट प्लस टाइम फॅक्टर. नो पॅसिव्ह व्हॉइस. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस shall ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट प्लस टाइम फॅक्टर. नो पॅसिव्ह व्हॉइस. याचा अर्थ कुठे कुठे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं कुठलंही पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. आणि तो युजही करत नाही कारण त्याचे जे स्ट्रक्चर सेंटेन्सेस होतील ते खूप कॉम्प्लिकेटेड होतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण डिटेल व्हॉइस चार्ट समजून घेतलेला आहे. बेसिक फॉर्म्युलाज यूज करून त्याचं एक्झाम्पल्स बघून आपण इथे समजून घेतलेलं आहे. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन. धन्यवाद.